आदिवासी टाइगर सेना की ओर से जिलाधिकारी कार्यालय के सामने एक दिवसीय धरना आंदोलन किया गया। किस संदर्भ में यह आंदोलन किया गया, देखते हैं इस खबर में। एक आदिवासी युवती पर अत्याचार करने की घटना सामने आई थी। इस मामले में शामिल आरोपी पर अभी तक कोई कार्रवाई न किए जाने से आदिवासी टाइगर सेना की ओर से जिलाधिकारी कार्यालय के सामने एक दिवसीय धरना आंदोलन किया गया। इस दौरान आंदोलनकर्ताओं ने जमकर नारेबाजी कर पुलिस प्रशासन का विरोध दर्शाया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में विस्तार पूर्वक जानकारी देते हुए आंदोलनकर्ता ने क्या कहा, स्वयं उन्हीं की जुबानी। चंद्रपूर शहरातील एका आदिवासी तरुणीवर अत्यंत अमानुषपणे तिचा छळ करून तिला मारहाण करून जातीवाचक आणि अश्लील शिवीगाळ करत या ठिकाणी अत्यंत निर्दय घटना चंद्रपूर शहरामध्ये घडली। तेव्हा फिर्यादीने पोलीस स्टेशन दुर्गापूर या ठिकाणी 13/5/2024 ला तक्रार दाखल केली। संबंधित प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने संबंधित ठाणेदारांनी त्यावरती एक महिला असल्यामुळे गांभीर्याने ते प्रकरण घेऊन त्या ठिकाणी तपास करणे, त्याशिवाय FIR नोंदवणे गरजेचं होतं। मात्र 13 ला दिलेला FIR हा दिनांक 15 ला रात्र 12:03 FIR नोंदवला गेला आणि ती मुलगी एकटीच होती। तेवढ्या रात्र देखील तिला पाठवण्यासाठी, घरी सोडण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी त्या ठिकाणी कुठल्याही एक लेडीज कॉन्स्टेबलला पाठवू शकलं नाही। तिला एकटीलाच घरी जावं लागलं। खऱ्या अर्थाने हा जो प्रकरण आहे अत्यंत सेन्सिटिव्ह आहे, पण त्या ठिकाणी 3 दिवसाचा कालावधी FIR एवढा प्रचंड मोठ्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये 3 दिवसाचा कालावधी लागतो। हा अत्यंत बेकायदेशीरपणा आहे आणि संबंधित घटनेच्या संदर्भामध्ये की काही आरोपी जे आहेत, आरोपी प्रचंड पैशांनी मोठे असल्यामुळे त्यांना पोलीस प्रशासनाकडून सातत्याने वाचवण्याचा प्रयत्न होत आहे। आरोपींवरती 354 ॲट्रॉसिटी अंतर्गत विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे असताना आज 50वा दिवस आहे। केवळ मात्र आरोपींना अजूनपर्यंत अटक केल्या गेला नाही। त्यांच्या आरोग्याची विविध कारणे संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी त्यांच्या आधाराची कारणं सांगतात आणि आम्हाला सांगतात की त्यांना BPI शुगर आहे। तर शासनाचे एवढे सारे हॉस्पिटल आहेत, त्यांना त्या ठिकाणी भरती करायला पाहिजे। आरोपी कुठल्या किती वयाचा असेल, पण शेवटी तो आरोपी आहे, त्याला अटक होणे गरजेचं आहे। इतर आरोपी देखील अजूनपर्यंत अटकेत झालेला नाही। आमचा पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे की जे लोक जनतेची सेवा करण्यासाठी किंवा जनतेची या ठिकाणी संरक्षणासाठी तुमची निर्मिती झाली, मग गरीब माणूस एखादी असेल तर त्याला न्याय देण्याचा तुम्ही न्याय द्यायचा नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? पुढे या सर्व बाबींचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आम्ही SPंची या ठिकाणी भेट घेतलेली आहे, पोलीस विभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। मात्र संपूर्ण उडवाडीचे उत्तरे संघटनेला मिळत आहेत आणि म्हणूनच आम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर हे सुद्धा आम्हाला आंदोलन पर्याय दुर्दैवाने आम्हाला घ्यावं लागतं। दुर्दैवी घटना या ठिकाणी होत आहे, पण पोलीस प्रशासन उघडपणे पाहतो आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आज आम्ही या जिल्हाधिकारी महोदयांना या ठिकाणी भेटून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि आरोपींवरती कडक कार्यवाही झाली पाहिजे ही मागणी आम्ही घेऊन त्या ठिकाणी जाणार आहोत। आणि यथा कदाचित त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षित नाही, न्याय जरी मिळाला नाही तर आम्ही विशेष पोलीस महानिरीक्षक त्यासोबतच जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये प्रश्न तारांकित कसं करता येईल यासाठी आमचे प्रयत्न आणि या संपूर्ण प्रकरणाला घेऊन आम्ही पोलीस महानिरीक्षक नागपूर या ठिकाणी जाऊन यांची भेट घेणार आहोत आणि भविष्यात यापेक्षाही मोठा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू असं संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर करतो। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।